गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक आध्यात्मिक माणूस आणि त्याचा सलूनवाला मित्र न्हावी बोलत असतात. तर तो न्हावी जो असतो सलूनवाला, तो त्या आध्यात्मिक माणसाला म्हणतो, काय तुम्ही देव देव आहे म्हणता, इतकं सगळीकडे कधी पूर येतो, कधी दुष्काळ येतो, इतके गरीब लोक आहेत, इतकं सगळीकडे दुःख आहे, तुमच्या देवाला दिसत नाही असं सगळं दुःख वगैरे? तेवढ्यात एक असं दाढी वाढलेला, केस वाढलेला, विस्कटलेला असा कसा तरी माणूस जाताना त्याला दिसतो तिथनं. तर तो आध्यात्मिक माणूस त्या सलूनवाल्याला म्हणतो, का रे, तुमच्यासारखे सलूनवाले किंवा कटिंग करणारे इतके लोक जगात आहेत, मग हे असे केस वाढलेले का इकडे तिकडे फिरत आहेत, तुला दिसत नाही हे लोक? तर तो सलूनवाला म्हणतो, अरे, तो हसतो, तो म्हणतो, अरे, त्याचे केस वाढले, त्याची दाढी वाढली, ठीक आहे, पण तो जोपर्यंत माझ्याकडे येणार नाही, मला संपर्क करणार नाही आणि मला म्हणणार नाही माझे केस कापून द्या, तोपर्यंत मी कसं काय त्याचे केस कापू? हा आध्यात्मिक माणूस म्हणतो तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही देवाशी संपर्क करणार नाही, देवाच्या संपर्कात येणार नाही, तोपर्यंत तुमचे दुःख कमी होणार नाही. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला जोपर्यंत प्रेयरमधनं किंवा देवाशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मेडिटेशन असं म्हणतात. प्रत्येकाची आपली पद्धत असते. जसं चंगू म्हणतात, प्रत्येकाची पद्धत असते आला दिवस जगायची. तसं प्रत्येकाची एक प्रेयरची, प्रत्येकाशी एक देवाशी कनेक्ट होण्याची पद्धत असते. त्या पद्धतीने जर का तुम्ही देवाशी कनेक्ट झालात तर तुमचे प्रॉब्लेम आयुष्यातले सॉल्व्ह होतील, सॉर्ट होतील, कमी होतील, काही ना काही घडेल किंवा तुमचं बळ वाढेल, ज्याने तुम्ही त्या प्रॉब्लेमला फेस करण्याकरता ताकदवान बना. विचार करा. Stay blessed. I love you all. Life is beautiful.